थंबनेलमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे, लक्षात ठेवा. 200 माणसांचं जीवन किती भिकाऱ्यांना पुरलं, बरं का? तो जो प्रश्न विचारला आहे, म्हणजे प्रश्न त्या विचारण्याबद्दल काय नाही. 15 शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये किती मेंढ्या जगू शकतात असा प्रश्न विचारला आहे. अतिशय म्हणजे सर्वांच्या मनामध्ये येणारा हा प्रश्न आहे. ऐका पुढे उत्तर, काय याचं उत्तर आहे. हा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा असा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा सर माझ्याकडं 15 शेळ्या आहेत, चारा माझ्याकडे तेवढाच आहे सर, मी तेवढ्याच 15 शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये मी किती मेंढ्या जगवू शकतो. शेळ्या विकायच्या नाहीत आपणाला, शेळ्या आपणाला विकायच्या नाहीत. शेळ्या 15 ठेवायच्याच, लक्षात ठेवा. आणि त्या 15 शेळ्यामध्ये 15च मेंढ्या घ्या. ध्यानात आलं का? मोठ्या घ्यायच्या असतील आणि बंदिस्त करायच्या असतील, बरं का, मी काय म्हणतो नीट लक्ष द्या. बंदिस्त करायच्या असतील तर 20 माद्या घ्या. 20 माद्या छोट्या छोट्या घ्यायच्या, 4-4, 3-3 महिन्याच्या, 2-2 महिन्याच्या माद्या घ्यायच्या. माद्या, नर नाही घ्यायचा, तोर तर नर घ्यायचाच नाही. आणि त्याच 15 शेळ्यामध्ये ही जी पिल्लं आहेत 3-4 महिन्याची घेतलेली, आता तुमच्या शेळ्यानं वेगळं, लक्षात ठेवा. एका बाजूला शेळ्या जर बंदिस्त असेल तर, आणि एका बाजूला ही पिल्लं. फक्त त्या शेळ्यांनी या पिल्लांना मारता कामा नये अशी स्थिती राहिली पाहिजे आहे. कारण का पहा, कशासाठी हे सांगायला, शेळ्यांचं खाद्य वेगळं आणि मेंढीचं खाद्य वेगळं. ज्यांचे 5-5, 6-6 एकर ऊस आहेत ना, अशा लोकांनी, खोटं नाही मी सांगत, 100-100, 200-200 मेंढ्या करायला काय हरकत नाही. आणि ऊस लावल्यापासून त्याला खुरपायचं नाही. आलं का लक्षात? एवढा ऊस आला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, एवढा ऊस आला ना, एवढा ऊस आला, त्याला खुरपण वगैरे काय करायचं नाही, मेंढ्या सोडून द्यायच्या. ते एखादी स्त्री पाठीमागं तण सोडेल, म्हणजे गवत सोडेल, परंतु मेंढ्यांनी खाली केलेली जी मुंडी आहे ती कधीही वर करत नाहीत. ज्यांच्याकडं 4-4 एकर बाग आहेत, ते बागेमध्ये तुम्ही तणासाठी फवारा मारता येईल आणि ते तण तुम्ही जाळून टाकताय, केमिकल युक्त शेती करताय. करू नका ना ही शेती. तुमची लिंबुनीची बाग असेल, सीताफळाची बाग असेल, कशाची बाग असेल, तुमची शेवग्याची बाग असेल, तुमची समजा डाळिंबाची बाग असेल, कशाचीही बाग असू द्या, तुमच्या वरच्या झाडाला अजिबात मेंढी धक्का सुद्धा लावत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सोडून बघा, ऊसात सोडून बघा, कधीच ऊस खाणार नाही तो मेंढी ऊसाच्या बुडातलं गवत सगळं खाणार. शेळी नाही घुसणार. शेळी काय करणार माहिती आहे का? शेळी ऊस खाणार. शेळी फक्त ऊसाचा शेंडा आणणार. करून बघा, हे अनुभवाचे बोल आहे. त्याच्यामुळं ह्याचा चारा वेगळा, ह्याचा चारा वेगळा, लक्षात ठेवा. शेळी जी खाऊन राहतं ना, त्या राहण्यात जे खाऊन जे शिल्लक राहिलेलं आहे, ते शिल्लक राहिलेल्यावर लक्षात ठेवा 15 मेंढ्या तुमच्या जगू शकतात. तुम्ही बंदिस्त केलं तरी
त्या दावणीमध्ये तुमच्या एक घास ठेवणार नाही. आणि शेळ्याशनी जर टाकलं ना तुम्ही गच्च भरून दावून, शेलका शेंडा फक्त हाणणार त्यातला. येतं का लक्षात तुमच्या? बाकीचं जे आहे ती शेळी खात नाही. पहा तुम्ही शेळी एका जागेवर कधी चरते का? आणि चरायला जरी नेलं बाहेर तर लक्षात ठेवा, अगदी मार्च महिन्यापर्यंत रानात जर तुम्ही चरायला जात असाल, शेळ्या जर जात असतील, तर शेळी डिसेंबर महिन्याच्या पुढे चरतच नाही रानात. तुम्ही ज्या रानामध्ये चारली तिला डिसेंबरपर्यंत, डिसेंबरच्या पुढे त्या रानात शेळी चरतच नाही. आणि त्या रानातनं मेंढी तुम्हाला सांगतो मार्च महिन्यापर्यंत हलत नाही. म्हणजे तुमचं जर फिरस्ती असेल, लक्षात ठेवा, बुसरी जात असती आणि कधी अशी पसरून चरत नाही, गोळक्यानं चरते. ध्यानात आलं तुमच्या? आणि वर मान करून अशा पद्धतीनं कधी खाणार नाही, कधीच खाणार नाही. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, आणखी काय प्रूफ पाहिजे? देवाची तर खोटी शपथ मी येणार. ही सत्य परिस्थिती आहे, तुम्ही करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. माझ्या एवढ्या शेळ्या येतात, आलं का लक्षात? मेंढ्या जवळजवळ आता 50 ते 60च्या आसपास मोठ्या मेंढ्या झालेल्या. दररोज एक दोन मेंढ्या व्यातात. आणि त्याचा हा प्रॉब्लेम नाही. शेळ्यांनी आणि शेळ्या मांस करायला औषध आता करावं लागणार मला मे एंडिंगला. येतं का लक्षात? मे एंडिंग शिवाय शेळ्या माझ्यावर येऊ शकत नाहीत, कितीही प्रयत्न करा तुम्ही. आणि जर आली, नॅचरल आली, तर लक्षात ठेवा ती एकच पिल्लू देणार, 2 पिल्लं नाहीत. कारण उष्णतेमध्ये एकच बीज, जास्तीत जास्त 2. पण तिनं गेल्या वेळेला 4 पिल्लं दिलेली असतात, 3 पिल्लं दिलेली असतात. शेळीमध्ये आणि मेंढीमध्ये फार फरक आहे, जवळजवळ 80% फरक आहे. आणि तो मी अनुभवला आहे. म्हणून मी शेळ्या कमी करून मेंढी पालन करायला काय येडा माणूस वाटलो का तुम्हाला? सध्या ज्याच्यात फायदा आहे त्या गोष्टी करायच्या. उगं पिटलन बोरण करत बसू नका. ध्यानात आलं का तुमच्या? अगदी आरामशीर. बऱ्याच जणांचे प्रश्न हे की अरे सर आमच्याकडे मेंढी चालतच नाही. अरे तुमच्याकडे चालत नाही म्हणून, तुमच्या गावात चालत नाही म्हणून, तुमच्या तालुक्यात चालत नाही म्हणून दुसऱ्या तालुक्यात काय चालत नाही का? असं कधी शक्य आहे का? अहो दुसऱ्या तालुक्यात चिकार विक्रीसाठी आपण तिकडे जायचं. आता सोलापूर जिल्ह्यातली लोक लोणंदला विकायला जातात, फार पुण्यापर्यंत जातात, देवनारपर्यंत जातात विकायला. ध्यानात आलं का? त्या नाशिककडची लोक आमच्या इकडं आटपाडीकडे येतात विकायला. पैसा बी तसाच मिळतो त्यांना, जबरदस्त. तिकडे पावसाचं प्रमाण असतं. तुम्हाला सांगतो ती शेळ्या कांद्याची पात खाणार नाही. ध्यानात आलं का तुमच्या? तर त्या कांद्याच्या रानात महिनाभर मेंढ्या चरतील. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. आणि हा फरक असल्यामुळं तुम्ही हे मनात सुद्धा आणू नका की माझ्याकडे बाबा 15 शेळ्या पुरता चारा आहेत आणि मी शेळ्या विकून मेंढ्या घेऊ का. हे तुम्हाला नंतर वाटणार आहे की अरे आपण ह्या 15 शेळ्या उगाच फुकट सांभाळल्यात, त्याच्यापेक्षा या 15 शेळ्या विकून आणखीन एक 20 मेंढ्या घेऊया, असं तुमच्या 6 महिन्यांनी मनात येते का नाही? पहा, ही सत्य परिस्थिती आहे म्हणून सांगतो. हा शेळीवाल्यांचा चाललेला जो बाजार आहे त्यानं असेल का तुमच्या? तर अगोदर यांचा बाजार उठवायचा नाही आपल्याला कोणाचा, ते उठवणारा तो आहे. मी सत्य बोलतो जे आहे ते. लुटालूट केलेली, माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला लुटलेलं हे एक ना एक दिवस बाहेर निघतं. लक्षात ठेवा. भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. तो पाहतोय. ध्यानात आलं का तुमचं? कारण ह्यांना हे लोक कसे आहेत, व्यापारी लोक कसे आहेत तुम्हाला सांगतो.
यांना मरणाचा विसर पडलाय देण्यात आला तुमच्या. आपण एक दिवस मारणार आहोत ह्याचा विसर पडलाय. त्याच्यामुळे हे धंदा करू द्या, धंदा करण्याबद्दल काय नाही, परंतु किती वाढवून पैसे आपण घ्यावे आणि किती गोरगरीब लोकांना. उगा आपलं लोकांकडे पैसे आहेत म्हणून ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला बी असाच मिळालेला असतो. त्यानं थोडाच काबाड कष्ट करून आणलेला असतो. जो काबाड कष्ट करून आणलेला शेतकरी आहे ना, तो मार्केटमध्ये जाऊन शेडवरती जाऊन योग्य किमतीलाच माल घेत असतो. ती येण्यासारखा आणि तो बी पारखून माल घेत असतो. ध्यानात ठेव. तर माझं तर अगदी हात जोडून सांगणं आहे बरं का. केळीची बाग असेल, ऊस असेल, कुठलीही बाग असेल तुमची, कशाचीही बाग असू द्या, अगदी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगू, तुम्ही ज्यामध्ये सुबाबळ लावली आहे, सुबाबळ लक्षात ठेवा, ती सुबाबळ ह्याच्यावर एवढ्या उंचीच्या वर एक पान सुद्धा खाणार नाही. तिथपर्यंत जेवढं तोंडाला येते तेवढं. मात्र खाली त्या सुबाबळीच्या बुडामध्ये गवताचा कण ठेवणार नाहीत मेंढ्या. सत्य आहे ते सांगतोय. पावसाळ्यामध्ये मी काय करत असतो, एका दिवशी खूप पाऊस झाला, आम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजे रानात सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, चालायला सुद्धा येत नाही त्यांना, इतकी गच्च फुगून येतात. येतं का लक्ष? बरं, ते काय त्यासाठी स्पेशल रान वगैरे घ्यायची बी आवश्यकता नसते. सडकाच्या कडेने, बांधावरनी, कुठेही असं रिकामं दिसलं त्याला विशिष्ट असं रानच पाहिजे असं नाही. शेळ्या मात्र फार चविष्ट असतील, तुम्हाला सांगतो. शेंडा खुडतात, पण त्यांनी खुडलेला शेंडा काय तेवढंच मधलं खाते ती, आणि उरलेलं ना तुम्हाला सांगतो मी पाठीमागं पडतं, त्या माझ्या मेंढ्या खात जातात. म्हणून म्हटलं मी 200 माणसाच्या स्वयंपाकामध्ये तेवढेच भिकारी जेवण करून निघतात बरं का. ध्यानात ठेवा. त्यांना काय गोष्ट ह्याचं त्याचं खायची सवय लागलेली असते. आणि त्यांना जर असं मिष्टान्न दिलं, जसं मनुष्याला देत आहे तसं जर मिष्टान्न त्यांना दिलं, तर भिकारी टनाटन उड्या हाणाल का नाही सांगा. जे मला माझ्या भाषेत काय सांगायचं आहे, जे तुम्ही शेळ्यांना देताय, ध्यानात आलं, 15 शेळ्याच्या चाऱ्यामध्ये तुम्ही 30 मेंढ्या पाळू शकता. साध्या सोप्या भाषेमध्ये उत्तर देतो. 30 काय 40 सुद्धा, 15 शेळ्याचा चारा जर असेल. आणि माझ्या अगदी हात जोडून विनंती आहे, ज्यांच्याकडे बाग वगैरे आहे ना, त्यांनी 7-8-10 मेंढ्या पाळावतात. त्याला राखावं लागत नाही, काय नाही, कंपाऊंड असतं तुमचं काहीतरी, फक्त फवारा नाही मारायचा. ध्यानात आलं. तुम्हाला फवारा मारायचा वर झाडावर मारा, तिकडे खातच नाही. ध्यानात आलं. तुमच्या गवतावर जे तुम्ही तणनाशक मारून गवत जे जाळताय, किंवा मधला भाग जो तुम्ही नांगरून कोळपताय, त्याला कोळपायची आवश्यकता नाही, मेंढ्या सोडून द्या. की बघा वळीनं कोळपतच जाणार, कोळपणाऱ्यामध्ये सुद्धा गवत राहील, जसं आहे तसं येईल. बरं, ही एवढाच बूट ठेवतं त्याचं खाली, इतकं खरडून खातं. आणि ते निघत नसेल तर पुन्हा पायानं उकरून खातं. ह्या अजिबात गप्पा मी सांगत नाही, हे अनुभवाची बोल आहेत आणि सत्य बोल आहेत. ज्यांना खरोखरच सुधारण्याची इच्छा आहे, शेळीपालन हा पर्याय आहेच, पण त्याच्यापेक्षा पुढचा पर्याय ज्यांच्याकडं काहीच नाही अशा लोकांसाठी सांगतो. तुम्ही पहा, जे मेंढके आहेत बरं का, तुम्हाला दिसताना ते तसे बोळे दिसतील, त्यांना झालं. तुम्ही एखाद्या वेळेला जमीन तुमची विकायला काढा, तुम्ही जर 1-2 एकर जमीन विकायला काढली तर इकडंच तिकडचे लोक घेणार नाहीत, परंतु मेंढक्याला जर कळलं की ही जमीन विकायची, तुम्ही सांगाल त्या किमतीलाच घेतली. पैसा दिसून येत नाही त्याला, ते काय पैसे खिशात घेऊन फिरतो. जुनी म्हण आहे, प्रत्येक तेड्याला पैसा असतो. लक्षात आलं? प्रत्येक तेड्याला नोटा असतात. आता ती चोराया भीतीमुळं बँकेत असतात, परंतु तुम्ही खरेदी काढून बघा, तुम्हाला ही समाज आणि फार काटकसर त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा तेच आलेलं असतं. काय खाणार,
अगदी रानात ती भाजी आणून, खोटं नाही सांगत मी, जे सत्य परिस्थिती आहे ती सांगतो. ती कुंजीर असेल, कुंजिराची भाजी करून खातील, आपल्याला माहिती नाही कुंजीर म्हणजे काय. देण्यात आलं, चिगळाची भाजी करून खातील. ह्या भाज्या आपल्याला खायला आणि दणदणीत राहतील, लक्षात ठेवा. काय आणि काहीच नाही मिळलं तर चटणी भाकरी, आलं का लक्षात. त्याच्याबरोबर एक कांदा, चटणी, भाकरी आणि लसूण, काय दणदणीत प्रकृती कशी राहते ते बघा. आपल्याला काय झालंय, नॅचरल खायचं सोडून दिलं आपण, आणि आपण सगळं तळलेलं, आपल्याला धाब्यावरचं गोड लागते. पैसा झाला जास्त, मी तडक तडक बोलतोय. जेवढे भोग जास्त तेवढे रोग जास्त. माझ्या शेळीपालकांच्या लक्षात आलेलं असाव्यात या गोष्टी. ह्याच्यापेक्षा जास्त मी आणखीन बोलू इच्छितो, परंतु व्हिडिओ मोठा करून. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.